मित्रांनो, समोर बघतो मी बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आकाश राऊत. नमस्कार दादा. नमस्कार. दादा, आज जो आपल्या कर्जतमध्ये एक मैदान झाला थारचा, त्या थारच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला शंभू. जरा सांगा ना, कसं काय नियोजन झालं होतं? बरेचशा एक महिन्यापूर्वीच आपले आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचा बैलगाडी शर्यती 3 फेऱ्याचं आयोजन होता आणि एक बॅनर पडला होता की कर्जतमध्ये महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठे असे भव्य दिव्य 3 फेऱ्याचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये जी बक्षिसं आहेत, जी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सातारा, सांगली असेल, कराड असेल, जी तिकडे जी बक्षिसं ठेवली जातात तीच आपल्या मुंबईकर म्हणजे कर्जतवाल्यांनी ती बक्षिसं ठेवली होती. थार असेल, एक अल्टो गाडी असेल, बुलेट असेल, बाईक, भरपूर अशा बक्षिसं होत्या. तर आम्ही नियोजन केलं की शंभूला बैल टॉपचाच लागेल, कारण शंभूसुद्धा 3 फेऱ्यामध्ये टॉप पोहतो. पण बऱ्याचशा लोकांनी नकार दिला शंभूला की ठीक आहे, बघू नंतर हे करू. ठीक आहे, पण मी पण काय बोललो नाही. बघा, 2 दिवसापर्यंत बैलाला पायरा नव्हता, पण 2 दिवसानंतर मी एक नाशिकचे आमचे मित्र आहेत त्यांना फोन केल्यानंतर त्यांचा आणि आपला पायरा झाला होता. पण अलंकार भाऊ जे आहेत ते एकदम आमचे माझे दोस्त आहेत चांगले, आणि त्यांचा जो रायबा आहे ते रायबाचा आणि आमचे कानाशेठ पाटील असतील त्यांचा पायरा होता. त्याच्यानंतर कानाशेठनी बैल आजारी असल्याकारणे कानाशेठनी सांगितलं आकाश शेठचा बैल शंभू आहे आणि आपला रायबा ही गाडी पळवा, खूप छान अशी गाडी पळेल. मला अलंकार शेठनी फोन केल्यानंतर मी सांगितलं भाऊ की पैरा झालेला आहे. तो भाऊ आपला पण पैरा माझा झाला होता पण कॅन्सल झाला. मी काय बोललो, त्यांचा 1 नंबरचा नंदी हा त्यांच्या दावणीला बांधेल ते बरं नाही वाटणार की बांधून राहील, आणि तरी पण ते मैदानामध्ये गेले तरी एवढा टॉपचा पैरा होणार नाही. तर त्याच्यासाठी मी पण कुठला तरी डिसिजन घेतला की आपल्याला पण 2दा बैल दिलेला आहे. तर त्याच्या कारणाने मी डिसिजन घेतला की ठीक आहे, रायबा आणि शंभू पळू. आणि खरोखर दोघांचं मन जुळून आलं, दोघांचं मत एकवटलं, त्याच्यामुळे आज 1 नंबर झाला. आता आपण बघतो ज्या लोकांनी 4 लाख रुपये वायदी मागितली होती त्या लोकांना शंभूने करून दाखवलं. काय 100% 4 लाख रुपये ज्यांनी वायदी मागितलेलं, बघा प्रवीण भाऊ असेल, आकाश राऊत असेल, आमच्या पैशाचा काही विषय नाही आहे, पण आमचा नंदी जर पळतोय तर आम्ही पैसे का देऊ? माझं एकच मत आहे की पैसे तुम्ही मागताय, ठीक आहे, माझा जर नंदी जर पळत नसेल तर मी तुम्हाला 4 काय 5 लाख रुपये देईन, पैशाचा हिशोब आला तर. पण माझा नंदी पळून पण तुम्ही माझ्याकडे पैसे मागता, म्हणजे कुठेतरी ब्लॅकमेलिंग आहे माझ्यासाठी. तर की ठीक आहे, यांना पैरा नाही, आता यांना कुठेतरी अडकवले पाहिजे, यांच्याकडून पैसे काढले पाहिजेत. ठीक आहे, पैसे काढायचे विषय नाही, पण माझं एकच सांगणं होतं की आपलं नंदी की या मुख्य जनावरांवर पैसे खाऊ नका. ठीक आहे, यांची जी बक्षीस असतील, ज्या काय गोष्टी असतील ते ठीक आहे, आपण तो ज्या टायमाला पटकवेल त्या टायमाला तुम्हालाच मिळणार आहेत. पण त्या मुख्य जनावराला थोडी माहिती की माझी यांनी वायदी घेतली आहे का काय घेतली. बघा, शेठ आणि शेठ लोकांचाच पैरा होतो. मी मागच्या बाईटमध्ये पण सांगितलं, गरीबाला पैरा नव्हता. बरोबर. आता माझ्याकडे पण ज्या टायमाला कुठलाही गरीब बिचारा वगैरे फोन करेल की दादा मला बैल पाहिजे, 1000% त्याला मी बैल देईन. पण या शेठ लोकांना बैल नाही देणार, कारण का ही शेठ लोक खूप मोठी आहेत. ठीक आहेत, मला माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की ते पुढेही तसेच नाव केलं पाहिजे, पण मुख्य जनावराला नावं नाही ठेवली पाहिजे. दादा, आपण बघतो की एवढा नंदी पळून पण पहिला अडचणी येतात. तर गरीबाचा बैल असेल तर त्याला खूप साऱ्या अडचणी येत असतील, खूप अडचणी येतात. आता माझी जी परिस्थिती असेल, जर आपल्याच बैलाला जर एवढा पळून सुद्धा कोण बैल देत नसतील तर 100% गरीबाची तर किती बेकार परिस्थिती असेल. मागच्या वेळेस प्रवीण भाऊ यांनी उदाहरण दिला की एखाद्या गरीबाचा बैल ज्या टायमाला पळत असतो आणि श्रीमंताचा सुद्धा बैल पळत असतो, पण त्या गरीबाला कधीच तो श्रीमंत बैल देत नाही. शेवटी त्याचा बैल त्याच्या खुट्याला दावणीवर बांधून ठेवलेला असतो, शेवटी तो बाद होतो, पण त्याचा बैल कधी नम्रात जात नाही. गरीबाचा बैल श्रीमंताच्या बैलापेक्षा 4 पट जास्त पळणारा असतो, पण तो कुठेतरी हालाकीच्या ह्याच्यामध्ये तो कुठेतरी माघार घेत असतो. त्याच्यामुळे पण बाकी काय विषय नाही, पण गरीबाला सुद्धा बैल दिला पाहिजे. एखाद्या मालकाचा जर चांगला नंदी पळत असेल आणि त्याला जर आपल्याला वरती आणायचं असेल, बघा, एखाद्या गरीबाचं चांगलं करणं हे आपल्या हातात असतं. आणि मला कुणीही फोन केला, आपला एखादा गरीब माणूस असेल, त्याचा बैल खूप पळत असेल, पण त्याला 100% मी बैल. आपण बघतो सेमी झाल्यानंतर तुम्ही सांगून 1 नंबर केला, बोलता आज 1 नंबर करा, आणि आज 1च नंबर झाला. तो आनंद कसा होता? 100% सांगितलं आणि तसंच केलं, कारण का कुणाल मला बोलला होता की सेमी काढल्याचा आकाश आपण 1च नंबर करणार. आता तो गाडी हाकलतो, त्याला जास्त अनुभव आहे, तो स्वतः बसला होता की बैलांना स्पीड किती होता, त्याच्यामुळे 1 नंबर करणार. आणि मी बोललो सुद्धा होतो, कारण का सेमीला जेवढे नंदी होते तेवढे टॉपचे नंदी होते, आणि त्या टॉपच्या नंदीमध्ये मला सुद्धा माहिती की 1च नंबर होणार आहे, कारण का माझी नियत खूप साफ आहे. आणि ज्यांनी बैल दिली नव्हती त्याच माझ्या फायनलला सर्व तेच होते, आणि त्याच्यामुळे आपला 1 नंबर झाला. दादा, आपण बघतो की या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो की शंभू 1 नंबर कधी करणार, आणि तो 1 नंबर झाला तेव्हा आपण बघतो की सर्वांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. त्या आनंदाविषयी काय सांगाल?
माझं एकच सांगणं आहे की शंभूला बरेचशी लोक कमी लेखत होते की शंभू पळत नाही, शंभू हे करतो, असा पुढे थांबतो, हे करतो, पण आज त्यांना लोकांना ते दाखवून दिलं की शंभू शंभू आहे. बरोबर. आज बरेचशी लोक आहेत, आता काय त्यांची नावं घ्यावं नाही, पण ठीक आहे, त्यांना आज समजलं असेल की आकाश जो बोलत होता की शंभू पळतो आणि खरोखर पळतो. आम्ही काय अशा उडूच्या बाता नाही करत. काही लोक जलिसी सुद्धा आहेत, जलिसी फील पण आहे काही लोकांच्या मनामध्ये की ठीक आहे, बैल जरी पळत असेल तर माझ्यावर कुठे जलिसी असेल, कुटुंबावर कुठे ते जलिसी असते, त्याच्यामुळे कोण कोण पैरे नाकारतो. ठीक आहे, पण आज त्या शंभूने त्यांना उत्तर देऊन टाकलेलं. दादा जेव्हा नंदी पळतो, पळून पण त्या नंदी नावं ठेवतात, तेव्हा मनाला कसं वाटतं? खूप अशा वेदना होतात. आम्ही दिवस रात्र या नंदीसाठी एक रात्र करतो की आमचा नंदी कुठं तर नाव झालं पाहिजे. आमच्या घरातला सदस्य या मुख्य जनावराला समजत असतो आणि एखादा बाहेरचा माणूस येऊन 2 मिनिटात आपलं मन दुखवेल की नाही बैल पळत हे ते, मग त्या टायमाला खूप अशा वेदना होतात. तेव्हा या मुख्य जनावराचंच काम असतं की आपल्याला आता आपल्या मालकाचं नाव करायचं आहे. आणि खरोखर ही मुख्य जनावर त्या माणसांना जे जे बोलतात त्यांना हे त्यांच्या पळण्यातूनच उत्तर देतात. आपण बघतो की ज्यांनी शंभूवर टीका केल्या त्यांना शंभूने प्रत्युत्तर दिला. आज सगळ्यांना प्रत्युत्तर दिलं. आज महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जे देशभरात जे नाव लोक नंदी आहेत ते सर्व या मैदानात होते आणि या मैदानामध्ये 1 नंबर करणं हे कोणाचं पण खाऊ काम नाही आणि या शंभूने आज तिथे 1 नंबर केला. खूप असा आनंद आहे. संपूर्ण राऊत कुटुंबाला असेल, आमच्या पूर्ण मित्रमंडळीला असेल. बघा, आज माझी मित्रमंडळी, आमचा मित्र शिरीशेठ पाटील असेल, नंदू भोईर असेल, माझा मित्र जितेश कालन असेल, हे सर्व मित्रमंडळी माझी आज बघा एवढा लांबून मला भेटायला आली. ही दोस्ती आहे आणि या दोस्तीपोटी या सगळ्या गोष्टी. माझ्याकडे मित्र खूप आहेत आणि माझ्या एकदम जीवावर भावासारखं माझ्यावर ते प्रेम करत असतात. आणि तुम्ही पण यूट्यूबर्स असतील, मला नेहमी मान सन्मान देतात. खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. आता बघा, तुमचा पण 1 नंबर नंदी पळतो, तुम्ही कधी वायदे घेणार का? आयुष्यात वायदे घेणार नाही आणि वायदे कोणाला देणार पण नाही. कारण का वायदे ही मुळात आम्हाला पटतच नाही. वायदे का घ्यावा? एखाद्या गरीबाचं लग्न असेल ना तर 100% आम्ही स्वतः मदत करू, जेवढी काय मदत होईल, म्हणजे जास्तच मदत करू. की वायदे बिदी हा प्रकारच नाही आहे ना. एखादा 100% एखादा मालक करोडपती आहे आणि तो वायदी मागेल की या मुख्या जनावरांची वायदीचं खातोय, तर आता ते बोलण्या व्यक्त नाही आहे की मुख्य जनावरांची वायदी खाणं. ते खूप वेगळा शब्द मी बोललो असतो, पण ते नको बोलायला. बरोबर. दादा, आता येणारा पुढचं नियोजन कसं असणार शंभूचा, काय सांगता? येणारं पुढचं नियोजन, आज बैलांनी दाट टाकलाय, एक 8-7-8 दिवस बैल थोडा पळवणार नाही आम्ही. येणारं नियोजन तुम्हाला लवकर दिसेल. नमस्कार दादा. दादा, आज 1 नंबर झाला शंभूचा आणि तुमचे मिसेस सुद्धा खूप खुश आहे, काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच सर्व राऊत परिवाराला तर आज खूप आनंद झाला आहे आणि राऊत परिवार, मित्रपरिवार यांना सर्वांना शुभेच्छा देतो का आज आपण 1 नंबर याचे मानकरी झालेले आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातली सर्वच आज बैलगाड्या आज उपस्थित होत्या. ह्या संपूर्ण टॉप 10मध्ये चांगली बैलं आज या मैदानात होती आणि त्या मैदानामधनं 1 नंबर करणं अतिशय कठीण काम होतं, पण शंभूने ते करून दाखवलं. आमच्यासुद्धा भोवया उंच झाल्या, आम्हालासुद्धा खूप आनंद झाला. मी तर सांगितलं का सकाळपासून बघितल्यावर, सकाळपासून मी बघितला तेव्हा गटपास झाला, सेमीला थोड्या अंतरात गाडी झाली, फायनल गाडी घेईल ही मला शाश्वती नव्हती. आला की आमच्या घरामध्ये काही आमचा आकाश राऊत असल्या पुतण्याला ह्यांना बाकीच्यांना असा अंदाज होता का आपण फायनल घेऊ, पण मला फायनल घेईल का हे मला विश्वास नव्हता. कारण फायनलसाठी खूप दिग्गज बैलं होती, फायनलसाठी पात्र झालेली. त्याच्यामध्ये फायनल घेईल हे मला वाटत नव्हतं आणि फायनल झाल्यानंतर आणि तीसुद्धा अंतरात फायनल केली, सुट्टी फायनल केली. त्याच्यामुळं आम्हाला, आमच्या राऊत परिवाराला आम्हाला खूप आनंद झाला. दादा, आपण बघतो की आज शंभूला पैर नव्हतं, त्या पैरवाल्यांनी 4 लाख रुपये वायदी मागित होती, त्या वायदीविषयी काय बोला? तर मला त्या वायदीविषयीच बोलायचं आहे. मागं पण मी आपल्या सँडी यादव असेल त्यांना मी माझी यूट्यूबला बातमी दिली होती. तर ही जी वायदी आहे ही केवळ फालतूगिरी आहे. ही वायदी आपण जर बैलाची घेत असाल, बैलाच्या ह्याच्यावर जर आपण बिझनेस करत असाल तर ती मला कधीच पटत नाही. माझा नेहमी त्याला विरोध असतो. कारण वायदी तुम्ही जर घेतात तर मागं पण सांगितलं का जर एका गरीब शेतकऱ्याचा जो बैल असेल आणि तो चांगला पळतो, पण बिचाराला मोठ्या बैलामध्ये तो पळू शकत नाही, तर तो वायदी देऊ शकत नाही. त्या शेतकऱ्याचा बैल आहे ना, तो त्याच खुट्यावर बांधला जाईल. बरोबर. हालाकी तो उजेडात येण्यासाठी त्याला थोडासा कालावधी जाईल. म्हणजे जेव्हा त्याचा म्हणजे हा मार्केटमध्ये येण्याचा टाईम असेल, तो मार्केटचा टाईम तो संपलेला असतो. कारण तो गरीब आहे आणि तो गरीबाचा बैल हा
वायदी न दिल्याने कारणाने तो तसाच आपल्या खुट्यावर बांधला जातो. म्हणून या वायदीसाठी मी नेहमीच सांगत असतो का मला वायदी पटत नाही. जे वायदी घेतात ते ह्याचा बिझनेस करतात आणि ते बिझनेस करणाऱ्या ज्या नंदीचा जो करत असेल बिझनेस वायदीचा, तर त्याला ते पैसे कधीच लागणार नाही. बरोबर. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, जो आजचा आनंद आहे हा पैशामध्ये विकत नसता घेता आला, पण आजचा आनंद हा बैलाने तुम्हाला दिला. त्या बैलाविषयी काय बोलाल? नक्कीच हा जो आनंद आहे हा कधीच पैशात विकत घेता येणार नाही आणि हा आनंद आज बैलाने आम्हाला मिळवून दिलेला आहे. अनेक वेळेला आमचा शंभू बैल हा सेमी पास झालेला आहे, गट पास झालेला आहे, सेमी पास झालेला आहे, पण फायनल त्याने घेतली नव्हती. जवळजवळ 27-28 वेळा तो फायनलला गेलेला आहे. पण आज ह्या घाटावर तो प्रत्येक वेळेला फायनलला गेला. पण पहिल्यांदा ह्या मुंबईमध्ये 3 फेऱ्याचं मैदान असल्यानंतर आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये गट पास होऊन सेमी पास होऊन फायनलला त्याने 1 नंबर मिळवला. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. हा आनंद ह्या राऊत कुटुंब कधी विसरणार नाही. दादा, ताई, आपण बघतो ना की घरच्यांना जर महिला वर्ग सपोर्ट असला ना तर खूप सारा पुढे जातो. मग काय सांगाल? नक्कीच प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे एक पुरुषाचा हात असतो. पण आज आमचं हे खेळ हा क्षेत्र असा आहे की ह्या खेळामध्ये आमच्या पुरुषांबरोबर आमच्या महिलांचा देखील सगळ्यांचा हात असतो. मला देखील फार आवड आहे. मी कधी मैदानामध्ये गेले नाही, फक्त एकदाच उसाटण्याच्या मैदानामध्ये ज्या वेळेला सत्यनारायणच्या पूजेचं आयोजन केलेलं होतं आणि संपूर्ण जे गाडा मालक आहेत त्यांच्या परिवाराला आमंत्रित केलं होतं, त्यावेळेला पहिल्यांदा त्या शर्यतींना गेले होते. आणि सुंदर आमचा बैल आता या ठिकाणी आणि पक्षा या बैलाने त्या ठिकाणी शर्यत जिंकली होती. तो जो आनंद होता की स्वतः त्या मैदानावर उभं राहून आपली बैलं पळताना बघून आणि आपण स्वतः त्या ठिकाणी इतक्या वर्षानंतर उभे राहिल्यानंतर आपला बैल जिंकतो, हा आनंद मी त्यावेळेला अनुभवला होता. आणि त्याच्यानंतर आज ज्या वेळेला शंभू बैलाने पहिला नंबर केलेला आहे त्यावेळेला हा आनंद द्विगुणित झालेला आहे. आकाशदा, 1 नंबर झाला. राहुलचा किंवा मिलिंदाचा फोन वगैरे आला होता का? हा, दोन्ही भावांचा फोन आला होता आणि मला खूप अशा शुभेच्छा दिल्या की आमचा मथुर असेल, भुंगा असेल, ते जरी फायनलला प्राप्त न झाले तरी त्यांचा लहान भाऊ आणि मी त्यांचा लहान भाऊ हा फायनलला प्राप्त झाला आहे आणि 1 नंबर केला. हा त्या दोघांना खूप आनंद झाला. कुठे त्रिकूट आज मैदानामध्ये आले होते पण कुठे अपयश आले, पण या छोट्यानी यश त्यांना मिळून दिला. होईल काय बघा, बैलगाडी क्षेत्रात हार जीत होत असते. कधी मथुर जिंकेल, कधी शंभू जिंकेल आणि खरोखर या होत राहतात आणि छोट्या घडामोडी बैलगाडी शर्यती होत राहतात. 100% येणाऱ्या काळामध्ये आम्ही 3 जण एकत्र दिसू. बरोबर. ठीक आहे दादा, इतक्या वेळेबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.